मराठवाड्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नवीन राजकीय समीकरणाची आणि संघर्षाची प्रचंड चर्चा सुरू आहे। जेव्हा बीडमधील एका जाहीर कार्यक्रमात मुंडे घराण्यातील दोन बडे नेते मंत्री पंकजाताई मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी वाढत्या जातीय द्वेष आणि राजकीय तणावाला कंटाळून राजकारणात निवृत्त व्हावंसं वाटतं अशी प्रतिक्रिया दिली, तेव्हा संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। पण खरा राजकीय भूकंप झाला तो या विधानावर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर। जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर कठोर शब्दात हल्ला चढवला, त्यांची खिल्ली उडवली, पण त्याच वेळी पंकजा मुंडे यांच्याबद्दल मात्र अत्यंत मवाळ आणि सहानुभूतीची भूमिका घेतली। त्यांनी थेट सांगितलं, पंकजा मुंडे यांनी राजकारणात अजिबात बाजूला नव्हे, त्या लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत आहेत। आता प्रश्न हा उपस्थित होतो, ज्या मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या लढ्यात आणि बीडमधील राजकारणात मुंडे भावंडांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता, तेच जरांगे पाटील अचानक पंकजा मुंडेंना सेफ ठेवून धनंजय मुंडेंनाच टार्गेट का करत आहे? यामागे जरांगे पाटलांचे कोणते सूक्ष्म सामाजिक आणि राजकीय गणित दडली आहेत? हा मराठवाड्यातील राजकीय संघर्षाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे, जो आपण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत। या सगळ्याची पार्श्वभूमी पाहिली तर बीडमधील तणाव आणि त्या हत्याकांडाचं सावट सध्या या सगळ्या गोष्टींवरती। या संपूर्ण राजकीय समीकरणाची मूळ जर समजून घेण्यासाठी आपल्याला काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात घडलेल्या धक्कादायक घटनांकडे पळावं लागेल। मास्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण कमालीचं पेटलं। या घटनेचे तीव्र पडसाद मराठवाड्यासह राज्यभरात उमटले। या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे इतर सहकारी धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे मानले जात असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव टाकला। जरांगे पाटलांनी या मुद्द्यावरून जंग पछाडले आणि अखेर या राजकीय वादळातून धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। या संपूर्ण प्रकरणानंतर मराठवाड्यात आधीपासूनच चाललेला मराठा विरुद्ध ओबीसी आणि बीड जिल्ह्यात विशेषतः मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष अधिकच तीव्र झाला। या वातावरणात वैतागून जेव्हा दोन्ही मुंडे बहीण भावांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले, तेव्हा जरांगे पाटलांनी या संधीचा फायदा घेत आपला राजकीय वार आणि रोख स्पष्ट केला। या सगळ्यामध्ये जरांगे पाटलांची भूमिका जर आपण पाहिली तर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या राजकारणातून निवृत्त व्हावंसं वाटतं या विधानाची थेट खिल्ली उडवत त्याला उशिरा सुचलेलं शहाणपण असं संबोधलं। जरांगे पाटलांच्या मते मराठवाड्यात आणि राज्यात जातीवादाचं बीज पेरण्याचं आणि राजकारणाला खतपाती घालण्याचं काम जर कोणी केलं तर या धनंजय मुंडेंनी केलंय, अशी टीका जरांगे पाटलांनी केलं। इतकेच नाही तर जरांगे पाटलांनी अत्यंत खळबळजनक दावा करत आरोप केला, माझ्या हत्येची सुपारी आणि घातपाताचा कट धनंजय मुंडेंनीच रचला होता। याविषयीची सगळी माहिती गृह खात्याकडे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरक्षित आहे, जी कधीही बाहेर येऊ शकते। जरांगे पाटलांच्या अत्यंत आक्रमक आणि थेट हल्ल्यामुळे धनंजय मुंडे हे त्यांच्या राजकीय निशाण्यावर पूर्णपणे आले आहेत, हे आता स्पष्ट झालं। आणि या सगळ्या प्रकरणाकडे जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो, पंकजा मुंडेंबद्दल जरांगे पाटलांनी मवाळ भूमिका का घेतली? या रणनीतीमागं प्रामुख्याने 3 महत्त्वाची राजकीय आणि सामाजिक कारणं मांडली जातात। जरांगे पाटलांच्या मते पंकजा मुंडे या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवत आहेत, ज्यांनी नेहमी बहुजन आणि गरिबांचं राजकारण केलं। जरांगे पाटील म्हणतात, जर पंकजा मुंडे राजकारणातून बाहेर पडल्या तर धनंजय मुंडे गोरगरिबांना त्रास देतील आणि त्यांना तुरुंगात टाकतील, त्यामुळे पंकजा मुंडेंनी राजकारणात टिकून राहिलं पाहिजे, ही भूमिका जरांगे पाटलांची आहे। आणि आरक्षणाचा संघर्ष जेव्हा टोकाला गेला होता तेव्हा पंकजा मुंडे यांनी अत्यंत संयमाची भूमिका घेतली होती। त्यांनी मराठा आरक्षणाला थेट विरोध न करता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी भूमिका मांडली होती। तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्याने आरोपींची गया न करता कडक शिक्षेची मागणी केली होती। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांवरही एकाच वेळी हल्ला चढवला तर संपूर्ण वंजारी समाज आणि ओबीसी समाज जरांगे पाटलांच्या विरोधात एकवटू शकतो। त्यामुळे धनंजय मुंडेंना वैयक्तिक पातळीवर टार्गेट करत असताना पंकजा मुंडेंना सोबत किंवा सहानुभूतीच्या चौकटीत ठेवणं ही जरांगे पाटलांची रणनैतिक चाल मांडली जाते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत चुलत भाऊ धनंजय मुंडेंकडून झालेला पराभव, त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या 6000 मतांनी झालेला निसटता पराभव या
राजकीय उलथापालथीनंतर भाजपनं पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पुनर्वसन करून त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिलं. दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांचा राजकीय वनवास आणि अडचणी वाढताना दिसत आहेत. जरांगे पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बीड आणि मराठवाड्याच्या राजकारणात धनंजय मुंडे हे एकटे पडले आहेत का आणि पंकजा मुंडे यांना यातून काही राजकीय लाभ मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटलांची रणनीती म्हणजे केवळ एका नेत्याला विरोध आणि दुसऱ्याला पाठिंबा नसून मराठवाड्यातील बदलत्या सामाजिक समीकरणाची एक नांदी आहे. धनंजय मुंडेंवरील विरोध कायम ठेवून पंकजा मुंडेंना मोकळी वाट देणं हे जरांगे पाटलांचं मायक्रो पॉलिटिक्स आगामी काळात काय वळण घेतं याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं. आज एक प्रश्न तुमच्या समोर ठेवतो. जर पुढच्या निवडणुकीनंतर पुन्हा मुंडे कुटुंबाचा वारसा एका बाजूला असेल, मनोज जरांगेंचा सामाजिक प्रभाव दुसऱ्या बाजूला असेल आणि तिसरीकडे नवीन राजकीय चेहरा उभा राहिला तर बीडचा मतदार कोणाला निवडेल? जात, पक्ष, कुटुंब, नेत्यांची प्रतिमा की विकास? आणि जर पंकजा मुंडे राजकारणातून खरोखरच बाजूला झाल्या तर गोपीनाथ मुंडेंचा वारसा कोण पुढे नेईल? जर धनंजय मुंडेंचा राजकीय प्रभाव कमकुवत झाला तर त्यांची जागा कोण घेईल? आणि जर मनोज जरांगे पाटील यांनी आपली सामाजिक ताकद राजकीय परिणामात रूपांतर केली तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा नकाशा किती बदलू शकतो? या प्रश्नांची उत्तर आज नाहीत, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बीडमध्ये राजकीय प्रयोग सुरू झालेत आणि इतिहास सांगतो, राजकीय भूकंप होण्याआधी जमिनीखाली हालचाल सुरू होते. आज बीडमध्ये जे दिसतंय ते कदाचित त्या हालचालींची फक्त सुरुवातीचं चिन्ह आहे. कारण ही लढाई एका नेत्याची नाही, एका कुटुंबाची नाही, एका जातीची नाही, एका पक्षाची नाही. ही लढाई आहे बीडच्या राजकीय भवितव्याची आणि त्या भवितव्याचा अंतिम निर्णय कुठल्याही नेत्याच्या हातात नाही, तो आहे बीडच्या मतदारांच्या हातात. महाराष्ट्र वार्तावरती अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. कारण मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडेंबद्दल घेतलेली मवाळ भूमिका ही खरोखरच गोपीनाथ मुंडेंच्या वारशाचा आदर आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.